नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभरातील सर्व शेतकरी सध्या उन्हाळ कांदा करत असतात. परंतु शेतकरी मित्रांनो, उन्हाळ कांद्याला किती खत द्यायचं किंवा किती दिवसांपर्यंत खत द्यायचं जेणेकरून आपल्या कांद्याला ढेंगळे येणार नाही किंवा आपला कांदा सडणार नाही, याचीच माहिती आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, अनेकदा आपण सेंद्रिय खतांबरोबरच कांद्याचे उत्पादन वाढवण्याकरिता विद्राव्य आणि रासायनिक खतांचा वापर करत असतो. परंतु शेतकरी मित्रांनो, अशा वेळी आपल्या अतिरिक्त खताच्या वापरामुळे आपल्या कांद्याचे नुकसान होण्याची ही शक्यता असते. त्यामुळे योग्य नियोजन करणे कधीही चांगलेच. शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजनाकरता आपले एक शेड्यूल आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर या नियोजनाने आपण एकरी 400 बॅग देखील काढू शकता. प्रामुख्याने कांद्यामध्ये खत किती दिवसांपर्यंत गेली पाहिजेत किंवा किती दिवसांपर्यंत खते द्यावीत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही विद्राव्य खत वापरत असाल जसं की 052 34 किंवा 0050, तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही शेवटच्या पाण्याच्या आधीचं जे पाणी आहे त्या पाण्यापर्यंत ही विद्राव्य खते तुम्ही कांद्याला देऊ शकता. आणि त्याचबरोबर रासायनिक खते जे आहेत तुम्ही म्हणजेच दाणेदार किंवा गोणीतील खतं जे तुम्ही जर देत असाल तर शेतकरी मित्रांनो, ती खते तुम्ही तर ते 75 दिवसांपर्यंत रासायनिक खते जे आहेत गोणीमधील ते कांद्याला गेली पाहिजेत, जेणेकरून आपला कांदा सुरक्षित राहील. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, कांद्याविषयीची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका.